दरम्यान खराच्या दरबारामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा हजेरी पाहायला मिळाली। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली। अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमीन खरेदी करण्यात आली। पाथर्डी, गवळाणे, सिन्नर, शिर्डी, ओझर भागात कोट्यवधींची गुंतवणूक पाहायला मिळते। अनेकांच्या जमिनी हडपण्यात आल्या तर काहींवर अवैधपणे कब्जा करण्यात आला। बांधकाम व्यावसायिकांसोबत सुद्धा भागीदारी केल्याचं या पाहायला मिळते। तर अनेक इमारतींचं सुद्धा भूमिपूजन करण्यात आलं। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता कळते की अनेकांच्या जमिनी या खरातनं हडपल्या होत्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा त्याचे चांगलेच लागेबांधे होते। कल्याणी या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एक एक कारनामे आता उघड होताना आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे अगदी काही वर्षांमध्ये या बाबाने कोट्यवधी रुपयांचा माया जमवल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या संदर्भात एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। नाशिक पोलीस आणि एसआयटी या दोघांकडूनही तपासाचा जो वेग आहे आता वाढलेला आहे। सगळं तपास करत असताना अशोक खरातने अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक व्यवहार केलेला आहे। हे सुद्धा माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे। अनेक अधिकारी बाबांकडे आपलं भविष्य बघण्यासाठी जात होते आणि त्यातूनच बाबा आणि या अधिकाऱ्यांची ओळख झाली। या अधिकारी असतील, अधिकाऱ्यांचे घरचे लोक असतील, या सगळ्यांसोबत खरं तर करोडो रुपयांचा व्यवहार जो आहे या अशोक खरातने केलेला आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते। नाशिक असेल, शिर्डी असेल, सिन्नर असेल, या सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत ते बाबांनी विकत घेतलेल्या आहेत या अधिकाऱ्यांसोबत मिळून अशाही पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे आता बाबाची नेमकी किती मालमत्ता आहे, किती लोकांची फसवणूक झालेली आहे, या सगळ्या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या तपासामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर येते। पुढे आता तपास कसा होतो हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।